तुम्हाला माहिती आहे का, मराठीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते बरेच सिनेमे बनतात। महाराष्ट्र शासन देखील त्याची दखल घेतो। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याचं भरभरून कौतुक केलं जातं। पण दुसरी बाजू ही आहे की याचा प्रेक्षक वर्ग खूप कमी आहे, जे अशा प्रकारचे सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघत नाही, तर इपिक सिनेमॅटिक अनुभव देणारे, आतुरता शिगेला पोहोचवणारे सिनेमे बघतात, जे आपल्या इथे सध्या तरी क्वचित बनतायत। पण अशी परिस्थिती नेहमीच राहणार नाही। आपल्या इथे बरेच हरवणारे दिग्दर्शक आहेत, जे भव्य दिव्य असे कमर्शियल सिनेमे बनवू शकतात। आजच्या तारखेतील अशा 10 दिग्दर्शकांची लिस्ट मी तयार केली आहे, तर चला बघूया। नंबर 10 ला आहे शिवराज वायचळ। 4 वर्षापूर्वी त्यांनी अर्जुन नावाच्या शॉर्ट फिल्मचं लिखाण आणि दिग्दर्शन केलं होतं। ते खूप आनंददायी होतं, इच्छाशक्तीला, कलेला वाट मोकळी करून देणारं होतं। शॉर्ट फिल्म मधून हा व्यक्ती आपल्या काळजाला स्पर्श करतोय। जर त्याला संधी मिळाली तर तो त्याचं सोनं नक्कीच करेल, अशी मला अपेक्षा होती, आणि तसंच झालं सुद्धा। आता थांबायचं नाही हा त्यांचा पहिला सिनेमा, आणि त्यातच त्यांनी षटकार लगावला। तरुण दिग्दर्शकाची हीच खासियत असते की तो काहीतरी वेगळेपण, काहीतरी युनिक घेऊन येत असतो। जेव्हा लेखक दिग्दर्शन करतो तेव्हा त्याला ऍक्च्युअल मध्ये माहिती असतं की याला कशा प्रकारे घडवायचंय आणि प्रेक्षकांसमोर सादर करायचंय। आपल्या पहिल्या सिनेमातून परफेक्ट असा मास्टरपीस त्यांनी दिला, ज्याचे सिनेरसिक आतुरतेने वाट बघत होते। शिवराज यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे, चांगली सुरुवात पण झाली आहे, पण आता समोर ते काय करतील हे बघण्यासारखं राहील। नंबर 9 ला आहेत समीर विद्वांस। मराठीमध्ये ज्या थोड्याफार मेकर्सने इमोशनल कनेक्शन आणि सिनेमॅटिक क्वालिटी साधली आहे, त्यांच्यामध्ये समीर यांचं नाव आघाडीवर आहे। त्यांच्या सिनेमात मनाला स्पर्श करणारी पटकथा असते, सुरेख कॅमेरा वर्क आणि संगीताचं उत्तम असं मिश्रण बघायला मिळतं। टाइम प्लीज पासून त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली, त्यानंतर बायोपिक, कॉमेडी, रोमॅन्टिक ड्रामा, पॉलिटिकल ड्रामा असे वेगवेगळे सिनेमे केले। समांतर सारख्या मराठीतील सर्वाधिक यशस्वी अशा वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं। आनंदी गोपाळ मधल्या ऐतिहासिक पात्राला त्यांनी एवढा भावनिक आणि समकालीन असा टोन दिला की आजच्या पिढीला सुद्धा ते रिलेट झालं। ते नेहमीच भावनांचं नाजूक असं सिनेमॅटिक रेखाटन करतात। नंबर 8 ला आहेत रवी जाधव। आता सारखं जेव्हा मराठी सिनेमावर बोट दाखवलं जात होतं, जेव्हा लोकांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होत चालला होता, तेव्हा रवी जाधव यांनी मराठी इंडस्ट्रीला युटर्न देणारा एक सिनेमा दिला, आणि त्याचं नाव आहे नटरंग। हे असे मेकर आहेत जे कॉन्टेंट आणि मसाला दोन्ही एकत्र आणतात। त्यांनी तेव्हा मराठी सिनेमाचं कमर्शियल पोटेन्शियल दाखवून दिलं, जेव्हा अनेक जण प्रयोगाच्या वळणावर होते। रंगभूमी, लैंगिक समानता, कला यावर इतकं खोल आणि भव्य दिव्य सादरीकरण खूप कमी बघायला मिळतं, जे त्यांनी पहिल्या सिनेमात करून दाखवलं। बालक पालक टाइमपास मधून त्यांनी दाखवून दिलं की व्यावसायिक यश आणि तरुण प्रेक्षक वर्ग या दोघांवर ते कटाक्ष टाकू शकतात। त्यांचे सिनेमे व्हिज्युअली रिच आणि भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारे असतात, ज्याला कथा आणि कलेची जोड असते, आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते। नंबर 7 ला आहेत केदार शिंदे। हे हरहुन्नरी, प्रतिभावंत असे दिग्दर्शक आहेत, जे अलीकडच्या काळात थोडंसं भरकटले होते। पण मी माणसांच्या चुकांवरून त्यांना जज नाही करत। चुका या होत असतात, आपण पडतो उठतो। महत्त्वाचं हे ठरतं की तो व्यक्ती आपल्या चुकांमधून काय शिकला। मराठी सिनेमा चालत नाही, चांगले कॉन्टेंट येत नाही, इट्स ओव्हर असं जेव्हा म्हटलं जात होतं, तेव्हा केदार शिंदे यांनी बाईपण आणला आणि लिटरली इतिहास रचला। केदार शिंदे यांची एक गोष्ट मला आवडते की ते वेळेनुसार स्वतःला अडॉप्ट करतात। नवीन पिढींच्या, नवीन विचारांच्या तरुण वर्गासोबत ते काम करतात, ज्यामध्ये वैशाली नाईक यांचं नाव मी अभिमानाने घेईल। केदार जे आशावादी आहेत, संघर्ष करणाऱ्यांपैकी आहेत, त्यामुळे ते नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवतील अशी मला अपेक्षा आहे। नंबर 6 ला आहेत परेश मोकाशी। हे जिनियस रायटर डायरेक्टर म्हणून ओळखले जातात, ज्यांचा पहिला सिनेमा ऑस्करला पाठवला गेला होता। तेव्हापासून त्यांचे आतापर्यंतचे सर्व सिनेमे सुपरहिट आहेत, फक्त एक वगळता। अरे यार, चंद्रामध्ये पण डाग आहे, घेऊया ॲडजस्ट करून। ते असे दिग्दर्शक आहेत जे इतिहासाचं पण विनोदामध्ये रूपांतर करू शकतात। त्यांचा कॉन्टेंट पॅन इंडिया वाटतो, पण तो पूर्णपणे स्थानिक भावना जपून बनवला गेलेला असतो। एलिझाबेथ एकादशी, चिवची चौका, वाढवी या सगळ्यांची टोन वेगळी होती, विषय वेगळा होता, पण एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे सर्वोत्तम लिखाण आणि क्लीन स्टोरी टेलिंग। आज जेव्हा प्रेक्षक कॉन्टेंटसाठी वर्ल्ड सिनेमाकडे वळलेले आहेत, तेव्हा परेश मोकाशी मराठीमध्ये त्याच लेवलचा कॉन्टेंट देत आहेत, आणि ही काही छोटी गोष्ट नाहीये। या सर्वांमुळेच परेश मोकाशी हे मराठी सिनेमासाठी आशेचा किरण म्हणून ओळखले जातात। नंबर 5 ला आहेत आदित्य सरपोतदार। हे नेहमीच आपल्या कामातून काहीतरी वेगळेपण दाखवत असतात। ते कुठल्याही जॉनरचा सिनेमा अगदी सहजपणे अडॉप्ट करतात। त्यांचं ते कन्व्हिक्शन, मूवीचं पॅशन बघून अभिमान वाटतो। नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात ते निपुण आहेत। क्लासमेट्समधून त्यांनी तरुणांमधील स्ट्रॉंग इमोशन दाखवलं। फास्टर फेनेमधून शेरलॉक सारखा फील दिला। झोंबीवली हा मराठीतला पहिला झोंबी हॉरर कॉमेडी मूवी होता, आणि मुंजाचं यश तर जग जाहीर आहे। 3 युनिव्हर्समधील थामाचं दिग्दर्शन पण तेच करतायत। त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की आजच्या प्रेक्षकांना काय हवंय। मुंजा हिंदी सिनेमा असूनही मराठी कल्चर सोबत रुटेड होता, तर त्या व्यक्तीने कथेला न्याय देत आपली कोर थीम सोडली नाही।
तर ते मराठी सिनेमाला इझिली पॅन इंडिया लेवलवर पोहोचवू शकतात. नंबर 4ला आहेत महेश मांजरेकर. मराठी सिनेमा जपण्यात, सर्वांना एकत्र घेऊन चालण्यात ते सर्वात पुढे आहेत. ते खूप कमी मेकर्सपैकी एक आहेत जे मराठी, हिंदी आणि साऊथमध्ये यशस्वीपणे काम करतायत. त्यांना मास एंटरटेनर आणि क्लासिक कॉन्टेंटचं उत्तम असं मिश्रण तयार करता येतं. ते वेगवेगळ्या स्तरावरील सामाजिक प्रश्न बिनधास्तपणे मोठ्या पडद्यावर घेऊन येतात, ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांना इंडस्ट्रीमध्ये 3 दशकांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. यामुळे स्क्रिप्ट, छायाचित्रण, संपादन याची पुरेपूर माहिती त्यांच्याकडे आहे. ते अनेक नवोदित कलाकार, संगीतकार, टेक्निशियन, क्रू यांना संधी देतात. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीचा नवा चेहरा घडतो. तर नक्कीच ते नॅशनल लेवलवर मास ऑडियन्स टार्गेट करू शकतात. नंबर 3ला आहेत प्रवीण तरडे. हे असे दिग्दर्शक आहेत जे मास आणि क्लास दोघांना घेरतात. त्यांच्या सिनेमात एकीकडे दमदार ॲक्शन, प्रभावी संवाद आणि काळजाला भिडणारी पात्र असतात, तर दुसरीकडे कथा, इतिहास आणि सामाजिक वास्तव्य यांचं खोलवर दर्शनही असतं. त्यांचे डायलॉग्स थिएटरमध्ये टाळ्या, शिट्ट्या वाजवायला भाग पाडतात आणि हीच गोष्ट त्यांना मास ऑडियन्समध्ये फेवरेट बनवते. ते शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रेक्षकांसोबत भावनिकरित्या जोडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या सिनेमासोबत कनेक्ट होतो. त्यांच्या प्रामाणिक आणि ताकदीच्या लिखाणामुळे सिनेमातील पात्र बनावट वाटत नाहीत, तर ती खरी वाटतात, माणसांची व्यथा सांगतात. त्यांचं दमदार नरेटिव्ह त्यांच्या सिनेमांना हिंदी आणि साऊथमध्ये रिमेक किंवा डबिंग करण्यासाठी पात्र आहे. डायलॉग आणि हिरोइझम हे उत्तर भारतातील प्रेक्षकांना पण खूप आवडतं. अशा रीतीने ते पूर्ण भारत कव्हर करण्याचं पोटेन्शियल ठेवतात. नंबर 2ला आहेत रितेश देशमुख. आता तुम्ही म्हणणार, रितेशने फक्त वेळ दिग्दर्शित केलाय, मग तो नंबर 2ला कसं काय? तर इथे गोष्ट क्वांटिटीची नाही तर व्हिजनची आहे. त्यांनी अशा तेलुगू सिनेमाचा रिमेक केला ज्याचा हिंदी व्हर्जन ऑलरेडी यूट्यूबवर अवेलेबल आहे. नाहीतर बरेच जण नॉर्थमध्ये यश मिळावं म्हणून हिंदीमध्ये डब अवेलेबल नसताना रिमेक करतात. ग्राउंड लेवलवर मार्केटिंग कशी केली जाते, आपली टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत त्यांनी मोजकेच पण दमदार सिनेमे दिले. त्यांच्या हातात क्रिएटिव्ह कंट्रोल आहे, मराठीसोबतच हिंदीमध्ये चांगली ओळख पण आहे आणि इम्पॅक्टफुल मार्केटिंग करण्याची बुद्धीसुद्धा. त्यांच्याकडे पैसा, अनुभव, पॉवर आणि अभिनयाची शैली आहे जे रिव्होल्युशन आणू शकते. आणि नंबर 1ला आहेत नागराज मंजुळे. फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातील कित्येक लोकांना त्यांनी इन्स्पायर्ड केलं आहे. त्यांनी फक्त सिनेमे बनवले नाही तर एक प्रकारचं रिव्होल्युशन आणलं आहे. त्यांचे सिनेमे आपल्या समाजाच्या आरशाप्रमाणे आहेत. ते फक्त गोष्ट सांगत नाहीत तर विचार करायला भाग पाडतात. त्यांच्या विषयांची निवड ही नेहमीच खोल आणि सामाजिक मुळांशी जुळलेली असते, त्यामुळे ती प्रत्येकांना आवडते. त्यांची स्टोरी टेलिंग, काम करण्याची पद्धत कमालीची आहे. त्याच्यामुळे बरेच दिग्गज त्यांच्यासोबत काम करू इच्छितात. सैराट कमर्शियल जगतातील पहिलं पाऊल होतं. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी प्राऊड अननोन फॅक्ट यावर एक व्हिडिओ बनवला आहे जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.